नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहे रयत शिक्षण संस्था सातारा त्याचा द्वितीय सत्र परीक्षा 2021-2022 80 मार्काचा पेपर आहे. चला पहिला प्रश्न बघू. खालील उताराच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. पहिला प्रश्न आहे, चौकटी पूर्ण करा. लिली हाले यांची हुकुमी आवाजामुळे त्यांनी हे कमावले. त्याचं उत्तर आहे अधिकाधिक नाव आणि पैका. चला दुसरं बघूया. लिली हाले यांनी यामध्ये नाटक अभिनय केले. ते पिनॅफोर आणि मिकाडो हे दोन आहे. चला तिसरं बघूया. लिली हाले यांची मुद्रा पांढरी पडली कारण. चला पहिलं बघूया. आजवर तिच्या गोड चढ्या गळ्यानं तिला कधीही दगा दिला नव्हता. हे पहिलं. दुसरं बघूया. हुकुमी आवाजामुळे तिची सतत प्रगती होत गेली होती. तिसरं बघूया. ती अधिकाधिक नाव मिळवत चालली होती. चौथं बघूया. चमकावी आणि घनघाट अंधकारात विलीन होऊन जाई असा प्रकार घडला होता. चला दुसरा प्रश्न बघूया. चौथा. लिली हालेच्या बाबतीत घडलेल्या प्रसंगासारखा तुम्ही अनुभवलेला आहे किंवा ठाऊक असलेला प्रसंग सांगा. हे आपल्या मनाने लिहायचं आहे. हे तुम्ही काही पण लिहू शकता. प्रश्न पहिल्यामधील आ. खालील उताराच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. पहिलं, आकृतिबंध पूर्ण करा. विविध व्यक्तींच्या कृती व त्यातून अभिव्यक्त होणाऱ्या गुण आणि जुळणी करा. तर पहिल्याचा आन्सर आहे 4th आलं. दुसऱ्याचा आन्सर आहे 2 नंबर. तिसऱ्याचा आन्सर आहे 1 नंबर आणि चौथ्याचा आन्सर आहे 3 नंबर. आता दुसरा बघूया. कारणे लिहा. पोरकेपणाने समान धागे लेखकाने प्रीतमकडे खेचत होते. त्याचा आन्सर बघूया. मी आणि आई दोघंच राहत होतो. मलाही वडील नव्हते, त्यामुळे पोरकेपणाने काही समान धागे मला प्रीतमजवळ खेचत होते. हेच आन्सर. दुसऱ्याचं बघूया. प्रीतमला इतर विषय समजू लागले. त्याचा आन्सर आहे त्याची भाषा सुधारली तसे इतरही विषय त्याला समजू लागले. हे त्याचा आन्सर आहे. आता दुसरं बघूया. 3 नंबर बघूया. तुम्हाला लहान असताना शिकवणाऱ्या शिक्षकांच्या विषयी आठवणी स्वतःच्या शब्दात लिहा. हे आपल्या मनाने लिहायचं आहे. हे तुम्ही काही पण लिहू शकता. ई बघूया. आता प्रश्न पहिल्यामधला ई. चौकटी पूर्ण करा. जगामध्ये भारत देश या कारणामुळे ओळखला जातो. पहिलं हे संस्कृती, दुसरं परंपरा, तिसरं अध्यात्म आणि चौथं भौगोलिक विविधता. आता दुसरं बघूया. आकृतिबंध पूर्ण करा. महिलांवर अत्याचार घडू नयेत म्हणून ही उपाययोजना करावी. त्याचा पहिला आन्सर महिलांना स्वतंत्रता. दुसरा आन्सर आहे सुरक्षा. तिसरा आन्सर आहे संरक्षण आणि चौथं आन्सर आहे सबलीकरणाचे अभियान. आता विभाग 2 पद्य. प्रश्न दुसरा अ. कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. पहिलं आहे कोष्टक पूर्ण करा. चाकू होऊन कापण्यापेक्षा. त्याचा आन्सर आहे चाकू होऊन कापू नये. हे त्याचा आन्सर आहे. दुसरं बघूया. कामाविषयी क्षण दडवण्यापेक्षा. त्याचं हे आन्सर आहे. बघूया आपण. कार्याविन दडवू नको. हे दुसऱ्याचा आन्सर आहे. तिसऱ्याचं बघूया. जास्त झोप घेण्यापेक्षा. त्याचा आन्सर आहे व्यायामविना झोप घ्यायला पडू नको. आता चौथ्याचं बघूया. कुणाबद्दल मनात आडी ठेवण्यापेक्षा. त्याचा आन्सर आहे
उगा कुणास्तव आडी नको, हे त्याचा आन्सर आहे. आता बघूया दुसरं, आकृती पूर्ण करा. जगणे अर्थपूर्ण होण्यासाठी नियमित कराव्यात अशा कृती. पहिल्याचा आन्सर आहे नित्य घडावे वाचन लेखन. दुसरा अक्षर आहे श्रण कार्यविन दडवू नको, नित्य प्रवचन हे तिसरं आहे. चौथं व्यायामविना झोप घ्याव्याला पेडू नको. आता हे बघूया काव्य सौंदर्य. पुढवीन राणे खुशाल जावे, नव्या पथाला भिवू नको. या काव्यपथाचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा. तुम्हाला जसा अर्थ समजलाय तसा तुम्ही लिहू शकता. आता बघूया प्रश्न दुसरा मधला आ. हे कृती सोडवा. हे दोन कवितेचे नाव दिलेले आहेत, निरोप आणि वनवासी. ह्या दोघं कवितेमधल्या एक कुठली पण घ्यायची आणि त्याच्यामधली माहिती लिहायची. कवितेचे कवी व कवयित्री, कवितेचा विषय, कवितेतून मिळणारा संदेश, कवितेतून व्यक्त होणारा विचार, कविता तुम्हाला आवडण्याचे व न आवडण्याचे कारण लिहा. हे तुमच्या मनाने लिहायचे. खालीलपैकी कोणत्याही दोन कृती सोडवा. याच्यापैकी कुणाला दोन सोडवायचे आहेत. विश्वकोश पाहण्याचे तुम्हाला लक्षात आलेले फायदे, हे तुमच्यानुसार लिहायचे. याच्यातले दोन कुठले पण तुम्ही लिहू शकता. व्याकरण. पहिलं, सूचनेनुसार कृती करा. आई म्हणजे परमेश्वर होय. हे कसं अक्षर तयार केलेलं तसं तयार करायचं. याचं अक्षर आहे दागिने म्हणजे अलंकार होय. आता दुसरं, उपमेय. इथं काय पण लिहू शकतो. पहिला फक्त उप लावायचं. आता हे पण तसंच आहे. खालील तक्ता पूर्ण करा. प्र हा उपसर्ग लावून तयार होणारे दोन शब्द लिहा. मी लिहिलंय प्रसन्न आणि प्रसाद. तुम्ही काय पण लिहू शकता. सेकंड, मान हा प्रत्यय लावून असलेले दोन शब्द लिहा. मी हे लिहिलंय श्रीमान आणि माननीय. तुम्ही काहीतरी लिहू शकता. खालीलपैकी कोणताही दोन वाक्यप्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. पहिला एक वाक्य घ्यायचं, त्याचा अर्थ सांगायचा पहिला आणि मग त्याचा वाक्यप्रचार. उदाहरण, मी माझा मित्राचा आभार मानला. आता बघूया. भाषिक घटनावर आधारित कृती. पहिलं, शब्दसंपदा. खालील शब्दाचे समानार्थी शब्द लिहा. सूर्य, सूर्याचा समानार्थी शब्द लिहायचा आहे. समुद्र, समुद्राचा समानार्थी शब्द लिहायचा आहे. मी सागर लिहिलंय. पाप, पापचं विरुद्धार्थी शब्द येतो पुण्य. आरोह, अरोह, याचा विरुद्धार्थी शब्द येणारे अरोह. आता चला बघूया पेज नंबर 6 कडे. खालील शब्दसमूहातील एक प्रश्न लिहा. फर्स्ट, ईश्वर आहे असे मानणारा. दोघांपैकी एक लिहायचं आहे. दुसरं, पंधरवाड्यातून एक प्रसिद्ध होणारा. तुम्ही दोघांपैकी एक लिहिते, कुठलं पण लिहू शकता. खालील शब्दाचा अक्षरापासून अर्थपूर्ण शब्द तयार करा. आनंदवनचा काही पण शब्द तयार करू शकतो. आता दुसरा बघूया. लेखना नियमानुसार लेखन. याचा जो खरा शब्द असेल तो निवडायचा आहे. समजा हे पंढरी, हे केंद्रित, संयुक्त, विहीर, हे मार्गदर्शन, बंदीखांदा. खालील विरामचिन्हे ओळखा. हे एक विरामचिन्ह आहे, स्वल्पविराम. आणि हे मी नाही लिहिलं म्हणून मला नाही कुठलं आहे. खालील शब्दांना प्रचलित मराठी भाषेतील शब्द लिहा. आता इव्हेंटला काय म्हणतात? कार्यक्रम, कार्य. रिफ्रेशमेंट,
मोकळे होणे. आता दुसरं बघूया, पत्रलेखन. आता इथं एक ॲडव्हर्टाइजमेंट दिलेली आहे, समर्थ इलेक्ट्रॉनिक्स, आझाद चौक, रामनगर. आता इथं 2 विषय दिलेले आहेत. या दुकानातून शाळेसाठी एक टी व्ही घ्यायचा आहे. विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने मागणीपत्र तयार करा. आणि दुसरा विषय आहे, सूरज पवार यांनी या दुकानातून विकत घेतलेली टी व्ही निकृष्ट निघाला, तक्रारपत्र तयार करा. आता दोघांपैकी एकच लिहायचं आहे कुठलं तरी. तर आता दुसरा बघूया. आता हा दुसरा बघूया. खालील कृती सोडवा. कोणतेही 2 कृती सोडवा. खालील शब्दावरून जाहिरात करा. तुम्ही जाहिरात करू शकता छत्री, रेनकोट, काही पण असं, पियुष छत्री स्टॉल, असं काहीतरी. आता दुसरा बघूया. खालील शब्दावरून कथालेखन करा. मोबाईल अतिवापर, हे मध्ये शब्द यायला पाहिजे, अशी कथालेखन करायची. आता तिसरं बघूया. रशिया युक्रेन युद्धाबद्दल शिक्षक व विद्यार्थी यांच्या मधील संवाद लेखन लिहा. कुठलेही 2 लिहू शकता तुम्ही. ई, खालील लेखापैकी कोणतेही एक कृती सोडवा. शब्द मर्यादा 100 ते 120 शब्द. प्रसंग लेखन आहे. याच्यात 3 विषय, ते कुठले पण एक सोडू शकतो. भीषण अपघात, अपघातग्रस्त, मदतीसाठी धावा, मदत न करता मोबाईलवर चित्रफित करणे, संवेदनशीलता, वर्तमानातील बदल अपेक्षित, प्राण वाचवणे महत्त्वाचे. खालील मुद्द्याच्या आधारे कल्पना करून निबंध लेखन करा. हे निबंध लेखन करायचं आहे. आणि हे चित्र दिलेले, त्याच्या आधारे चित्रातील कोणतीही एक घटक तुमच्याशी बोलत आहे अशी कल्पना करा आणि त्याचे आत्मकथन लिहा. थँक्यू. खूप